ये सुलोचना, का गो बाई तू किती दिवसांनी आलीस ग? तुझी किती वाट बघत होते मी. खूप मध्यंतरी आठवण केली तुझी तू आली नाहीस ना लवकर. बरं झालं, तो छान झाला आलीस ते. मी तुझे खूप छान वाटच बघत होते तुझी. काही नाही ग. बरं कशी आहे? कंबर तू कशी आहेस? तब्येत काय म्हणते? गुडघे कंबर आता काय सुनाच्या राज्यामध्ये सगळं व्यवस्थिशीर चाललंय. आणि तितक्यामध्ये सुना किती हुशार, नवीन नवीन पदार्थ करत्यात, खाऊ घालत्यात. आणि मी तर नुसती जाडच्या जाड व्हायले. तब्येत एवढी सुधारायली, लईच हुशार आहेत माझ्या दोन्ही पण सुना. हो का? इतके पदार्थ करत्यात आणि एवढं आग्रह करत्यात की विचारूच नको. दररोज काही काही पदार्थ करून खायला घालत्यात. तुला सांगते, तुझी सुनबाई तर आहेच आहे, पण माझी एकच आहे ना, खूप नवीन नवीन रोज बदल करते आणि रोज मोबाईल मध्ये बघून व्यवस्थित छान. आणि परवा तर संक्रांतीची साडी नव्हती ना, छान व्हॉट्सअपवर पाठवून कलर मला पाठवला आणि संक्रांतीला साडी एवढी सुंदर पाठवली ना. खूप आजकाल मुली खरंच मोबाईल म्हणजे काहीतरी चांगल्या गोष्टीचाच आहे. याचा वापर आपण फक्त चांगला करून घ्यायचा आहे. पण खूप दिवसांनी आलीस ना, मला तुझी खूप आठवण आली. आणि संक्रांत झाली की तू आलीस ना, म्हणून तुला आता मी तिळगुळ देतीये. तर बघ आता आपण दोघी जणी मिळून गप्पा मारूया आणि मग छान पैकी बोलूया. तर मग मी काय करते, आपल्या दोघींसाठी मी आता आपल्याला छान पैकी छान सुंठीचा चहा बनवून आणते. अगं नव्हे, तू कशाला बनवतेस चहा? चुटकी आहे ना, तिला सांग ना चहा करायला. आपण दोघी गप्पा मारूया, तोपर्यंत चुटकी आली चहा करून. अगं बाई, मी तर रात्री विसरूनच गेले की चुटकी आहे घरात म्हणून. हो खरं, छान तू आठवण करून दिली. मी आता ना काम थोडीशी मी चुटकीला बोलवते. ए चुटकी, 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 चुटकी. अगं दूर नाहीस, पण जवळ तरी कुठे आहेस ग? मी तुला चुटकी चुटकी म्हणून किती आवाज देतीये, तरी तू हो आई आजी आहे म्हणून म्हणत नाहीस का? अगं हो, महत्त्वाचे काम करत होते. म्हणजे मैत्रिणींच्या FB स्टेटसला रिप्लाय देत होते. अगं बाई, काय मैत्रिणीच्या स्टेटसवर करते? अगं तुला सांगते हिनं की नाही, ते मोबाईल म्हणजे हे चहा करून आण आता आमच्या दोघीसाठी जाऊ. चहा? काय ग, इतका महत्त्वाचा रिप्लाय द्यायचा होता मला तिला. शिट. चल आता आपण काय करू सुलोचना, आपण आपण दोघी जणी मिळून जाऊया. मस्त पैकी तुला छान सुंठीचा चहा करते, मस्त दोघी जणी जाऊन आपण गप्पा मारूया. गुगलवर सर्च करते. काय चाललंय? फोन वगैरे येते का नाही सुनबाईचा? अगदी फोन येतो दररोज आणि गप्पा. सुनलं काय म्हणते? छान गप्पा. आता संक्रांत छान साडी पाठवली. हे बघ आता आपल्या दोघींचा चहा आला. बघ अगो बाई, हा चहा की चहाचा घोट. चहा केलास का साखरेचा पाक केलास? काय करायचे? मी तर गुगलवर पाहून चहा केला ना. जळली मेली त्या कुठलची त्याला 2 कप चहा करता येत नाही. अगं सुमिरे, तुला सांगते तुले, अगं गुगल म्हणजे मोबाईल वरती ना बघून 2 कप आपल्या दोघींचा चहा केली आहे. अरे देवा, काय वाईट परिस्थिती आली या मुलींना. साधा 2 कप चहा करायचा तर त्या मोबाईलवर बघून करतात. त्याच्यापेक्षा आपल्या सुना किती छान हो. आपलं जिथल्या तिथं व्यवस्थिशीर करतात. असं मागं फिरून बघू देत नाही तो. मला तर माझ्या सुनांचं असं अगदी कौतुक वाटतं. आता अशा कुणाच्या सुना नसत्यात, तशाच माझ्या सुना मला भेटल्यात बघ. त्यामुळे मला इतका अभिमान वाटतो. अगं मोबाईलवर बघून पण तिनं छान चहा करती, पण थोडी साखर आणि चहा गोड जास्त झाल्यामुळं माझ्या अहो, त्या मोबाईलवर चालत नाही ना. किती साखर टाका, किती वेळ उकळू द्या, ते चहा तर सगळा जळूनच गेला. हो तसंच आहे ग. आता आजकाल मुलींचं म्हणजे कसे मोबाईलवर बघून करताय मग, तरी पण काही वेळेला जमतं आणि काही वेळेला नाही. तर आपण काय करूया दोघी जणी, छान पैकी गप्पा मारू माझ्या बरोबर. चल माझ्या हाताला हात धर,
मी थकलेली तुझी मैत्रीण आहे आणि मला हळूहळू घेऊन जा आणि चहा बनवते आणि गप्पा मारूया तात्या. जसे गुगलने सांगितले मी तसेच केले. काय झाले काय माहित. काहीला कोणतेही काम करत असताना त्याच्या कृती रूपाने अनुभव असणे किती आवश्यक आहे. नाहीतर आपली चुटकी गुगलवर अजून निघाली चहा करायला. नाहीतरी तुकाराम महाराज सांगूनच गेले, तुका म्हणे भावे अंगी भूत, तुका म्हणे भावे अंगी भूत. असो, आता पाहू आपल्या राघवकडे काय चालू आहे. मला तुझी बाहुली खेळायला दे ना. थांब ग, देते. दे ना ग. बरं घे तुझी मला दे. दादा मला भूक लागली. दादा 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 मला भूक लागली. वरण भात दे ना. काय घालू? मला नेहमी डिस्टर्ब करत असते, चॅटिंग करत असताना. काय पाहिजे
बरोबर आहे. ही जी सुंदरशी आपल्या चिठ्ठीने पाठवलेली ही जी सुंदरशी साडी आहे ती तुझ्यापर्यंत कशी आली? या मोबाईलमुळेच ना? हो. अगं मंगले, खूपच छान दिसतेस गं या साडीमध्ये. हो की? हो. तुझ्या सासूबाईची पेन्शन किती आली किती नाही कसं का कळतं तुला? या मोबाईलमुळेच ना? हो, हे काय मला माहित नाही काय. पण पूर्वी कसे आहे ना, मी कोणतीही भाजी केली ती खूप छान झाली असं म्हणायचं. कोणतीही साडी घातली की तू खूप सुंदर दिसतेस असं म्हणायचा. पण आता काय गं? मी कोणताही नवीन पदार्थ केला की तुमचं त्याच्याकडे लक्षच नसतं. आणि तुम्ही वेळ भेटला की आपण सुख दुःखाच्या गप्पा मारायचो. तुम्ही मला बागेत फिरायला घेऊन जायचे. आणि आता आता काय गं? मुले जिकडे तिकडे गेली आणि तुम्ही तो मोबाईल घेऊन बसला. हो गं राणी, चुकलंच माझं. खरंच माझ्याकडून मोबाईलचा खरंच मोबाईलचा माझ्याकडून अतिच वापर होत आहे. आता मी मोबाईलचा अति वापर करणार नाही आणि तुला पुरेपूर वेळ देते. चला तर मग जेवण करूया. पाहिल्यात मंडळी, तसं पाहिलं तर मोबाईलचं आणि मशीनचं येणाऱ्या काळामध्ये एक घनिष्ठ संबंध होणार आहे. आणि तो का होणे? मोबाईल एक मशीनच आहे ना. मोबाईलमुळे कितीतरी कामे अगदी कमी वेळात होऊन जातात. ते आपण आपल्या काकाच्या तोंडून ऐकलेच. अतिशय महत्त्वाचा मेसेज एका बटनाद्वारे हजारो लोकांपर्यंत पोहोचविला जातो. तो कशामुळे? माहितीये तो कशामुळे? तर मोबाईलमुळेच ना. ऑफिसमधली कामे मेलद्वारे पटकन पाठवली जातात. ते कशामुळे? त्या मोबाईलमुळेच. विदेशात असणारी मुलगी आपल्या आई वडिलांना हवी असणारी रुपयाची रक्कम म्हणजेच मनी ट्रान्सफर कशाद्वारे करते? कशाद्वारे करते? मोबाईलमुळेच ना. ते अजून खूप काही. त्यामुळे मोबाईलचं अत्यावश्यक वेळी हवी असणारी डॉक्टर, अग्निशामक दल, पोलीस स्टेशन, टॅक्सी अशा कितीतरी अत्यावश्यक सोयी प्राप्त करण्यासाठी मोबाईलचा खूप छानपणे उपयोग केला जातो. त्यामुळे आपण जर मोबाईलचा उपयोग टाळून त्याचा आवश्यक ठिकाणी पूर्ण उपयोग केला तर हे मानव जीवनासाठी म्हणजेच आपल्यासाठी एक वरदानच ठरेल. पण तत्पूर्वी माझे मित्रमंडळी रविवारचंच म्हणजे सुट्टी